ओम श्री मात्रे नमः. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा लोकांमध्ये संभ्रम आहे की लक्ष्मीपूजन कधी करायचं. 20 तारखेला आणि 21 तारखेला अशा दोन अमावस्या आहेत. तर मग 20 तारखेला लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला करायचं का 21 तारखेला करायचं, हा संभ्रम अवस्थेमध्ये लोकांना आहे की लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं. सोशल मीडियावरती सध्या विविध प्रकारचे ट्रेंड्स चालू आहे. तुम्ही 20 तारखेला लक्ष्मीपूजन करावं, 20 तारखेला अमावस्या आहे, 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजताच अमावस्या संपून जातीये, मग 20 तारखेलाच करावं. काही लोक म्हणतात 21 तारखेला करावं, 21 तारखेला कसं हे आहे. अशा विविध प्रकारच्या ट्रेंड्स व्हिडिओ सध्या चालू आहेत. आणि त्यामुळे काय होतं की लोकांची संभ्रमावस्था वाटते की नेमकं लक्ष्मीपूजन आपण कधी करावं, 20ला करावं का 21ला करावं. पण या सगळ्या धांदलीमध्ये, या सगळ्या व्हिडिओमध्ये जी आपली संभ्रमावस्था आहे, या सगळ्यांमध्ये कोण काय सांगतं, कोण कसं सांगतं, ज्योतिषांमध्ये काय काय आहे की नाही याच मुहूर्तावर करा, त्याच मुहूर्तावर करा, या सगळ्यांमध्ये नेमकी आपलं धर्मशास्त्र, आपलं जे धर्मशास्त्र आहे की तिथी वार सण वार उत्सव हे आपल्या कॅलेंडर्समध्ये, आपल्या पंचांगामध्ये कुठून आले आणि कसे आले, तर त्याला आधार काय आहे, ते केव्हा करावेत, त्याचा निर्णय, त्याचे नियम आहेत. आणि हे जे सगळे प्रकारचे नियम आहेत हे धर्मशास्त्रानं काय सांगतं आपल्याला, तर कोण काय सांगतं, कोण कसं सांगतं, याहीपेक्षा आपली धर्मशास्त्र काय सांगतात हे तुम्हाला मी आज सप्रमाण दाखवणार आहे. आणि लक्ष्मीपूजन कधी करावं, 20ला का 21ला, या बाबतीत मी तुम्हाला डिटेल्स, त्याचा दाखला पण या ठिकाणी देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरूर पूर्णपणे बघा, अजिबात स्किप करू नका. आणि त्यानुसार आपण लक्ष्मीपूजन आपण यावर्षी करणार आहोत. तर मुळात आपली जी कॅलेंडर्स आहे, सगळ्या प्रकारचे कॅलेंडर्स असतील, सगळ्या प्रकारचे पंचांगस असतील, याच्यामध्ये 20 आणि 21, तर कॅलेंडरमध्ये 20 तारखेला 21 तारखेला लक्ष्मीपूजन दिलेलं आहे. दाते पंचांगांमध्ये सुद्धा, आणि त्यानुसार जी आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रचलित जी पंचांग आहेत, दाते झालं, रुईकर वगैरे झाले, बाकीचे पंचांग आहे, या सगळ्या पंचांगांमध्ये कॅलेंडर्स मध्ये 21 तारखेला लक्ष्मीपूजन दिलेलं आहे. पण मग काही ठिकाणी आता संभ्रमावस्था अशी आहे की काही लोक म्हणतात की 20 तारखेला अमावस्या पूर्ण आहे, मग ती 20 तारखेला आपण लक्ष्मीपूजन आपण करावं. तर आपले धर्मशास्त्र मध्ये सण वार तिथी सगळे उत्सव हे कुठून आलेत आणि कसे आलेत, तर याला प्रमाण ग्रंथ, म्हणजे ज्या दोन प्रमाण ग्रंथांनुसार सिंधू असेल, धर्मसिंधू असेल, धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू हे मुळात दोन प्रमाण ग्रंथ आहेत. या ग्रंथांनुसार आपले सण वार उत्सव आपण सगळे साजरे करत असतो. कोणत्या तिथीला करायचे, ते कधी करायचे, का करायचे, याची संपूर्ण विवेचन या दोन धर्मग्रंथांमध्ये आपल्याला पाहावायला मिळतं, धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू. मी आज तुम्हाला लक्ष्मीपूजन 20ला करायचं का 21ला करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या ग्रंथांमध्ये काय दिलेलं आहे, कधी करावं, कुठल्या तिथीलाच करावं आणि का करावं, तर याचं मी तुम्हाला सप्रमाण दाखवतो. आधी बघा, तुम्हाला मी हे दोन ग्रंथ दाखवतोय. हा आहे धर्मसिंधू आणि हा जो दुसरा आहे हा आहे निर्णय सिंधू. धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू मध्ये तुम्हाला काय करायचंय, कुठल्या तिथीला कुठला निर्णय करायचा आहे, ते निर्णय सिंधू मध्ये येतं. आणि धर्मसिंधू मध्ये त्याची डिटेल्स सगळ्या प्रकारच्या आपले सण वार उत्सव कसे करायचे, कधी करायचे, का करायचे, याचं डिटेलेशन सगळं याच्यामध्ये आहे. तर धर्मसिंधू काय सांगताय आपल्याला ते आधी आपण बघूया. आणि मग मी तुम्हाला हे सप्रमाण आपण कधी करणार आहोत लक्ष्मीपूजन ते पण मी तुम्हाला सांगतो आहे. तर या धर्मसिंधू मध्ये आधी तुम्हाला मी मूळ श्लोक सांगणार आहे आणि मग त्या श्लोकाचा अर्थ पण त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. तर याच्यामध्ये अमावस्या लक्ष्मी पूजन, अमावस्येचं जे अश्विन अमावस्येला जे आपण लक्ष्मी पूजन करतो त्या बाबतीमध्ये इथं या ठिकाणी पूर्ण श्लोक आलेला आहे. हे तुम्हाला मी दाखवतोय, पूर्ण श्लोकच या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे आणि मग त्याचा अर्थ पण तुम्हाला मी सांगतो. आश्विनामावस्याम्या प्रारभ्य प्रदोष दीपदान लक्ष्मी पूजनादि विहितम तत्र सूर्याद्या व्याप्त स्तोर घटिकायाम अधिकार रात्रिव्यापिनीर्देशिनी संदेहा अत्र प्रातरभ्य देव पूजादि कृत्वा परान्न पार्वणम श्राद्ध कृत्वा प्रदोष समये दीपदानोल्क प्रदर्शन लक्ष्मी पूजनादि कृत्वा भोजनम कार्य
अत्र दर्शे बालवृद्धादि अर्णादिवान भोक्त रात्रौर्भोक्तव्यामिति विशेषणवाचनिकाः तथा चपरादिन एव दिनद्वये वाप प्रदोषव्याप्त पूर्वत्रैव प्रदोष व्याप्तर लक्ष्मी पूजादौर पूजा अभ्यंग स्नानादौ परा एव मुक्त भूया प्रदोष व्याप्तेः पुरुषार्थ चिंतामणौ पूर्वव्यक्त व्याप्तिरितिः पक्षे परत्रयामत्रादि व्याप्तार्दिदेशः दर्शापेक्षाया प्रतिपद्यादि सत्वे लक्ष्मी पूजयादिकृत पीपरत्र विक्त्योक्तम् एतन्मेत उभयत्र प्रदोष व्याप्ति पक्षे प्रपिरदृश दर्शस्य सार्धयामत्र अधिक व्याप्त पित्वा युक्तेति भाविर चतुर्दशाम दिनत्रयोदि दीपावली संज्ञकयः अस्या मेवनिशीथोत्तरम नगरस्त्रिभिः स्वंगारुलक्षणादि लक्ष्मी निस्सारण कार्यम मह. आता हा श्लोक आहे. आता जे श्लोकाचे खाली त्याचं संदर्भाचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे की ते तुम्हाला मी सांगतो. आश्विन अमावस्येच्या दिवशी प्रातःकाली अभ्यंग स्नान आणि प्रदोषकाली दीपदान लक्ष्मी पूजन इत्यादी सांगितलेले आहे. सूर्योदय व्यापून सूर्यास्तानंतर एक घटिकेपेक्षा अधिक रात्रीची व्याप्ती असेल तर संदेह नाही. या दिवशी प्रातःकाली अभ्यंग स्नान देवपूजा करून अपराह्नकाली पार्वण श्राद्ध करावे. तर प्रदोष समयी दीपदान उल्का प्रदर्शन आणि लक्ष्मी पूजन करून नंतर भोजन करावे. अमावस्येचे दिवशी इतरांनीही दिवसास भोजन करू नये तर रात्री भोजन करावे असे वचन आहे. केवळ दुसऱ्या दिवशी अथवा 2 दिवस, हा फार महत्वाचा आहे बघा, 2 दिवस प्रदोष व्याप्ती असेल तर दुसऱ्या दिवसाची घ्यावी. पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असेल तर लक्ष्मी पूजनाला पूर्व दिवसाची व अभ्यंग स्नान इत्यादी दुसऱ्या दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवस प्रदोष व्याप्ती नसेल तरी असाच निर्णय जाणावा. पुरुषार्थ चिंतामणीमध्ये पूर्व दिवसाची प्रदोष व्याप्तीनी असेल, दुसऱ्या दिवशी 3 प्रहराहून अधिक अमावस्येची व्याप्ती असेल तर अमावस्येपेक्षाही प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मी पूजनादी दुसऱ्या दिवशी करावे असे शास्त्र वचन आहे. या मताने दोन्ही दिवस प्रदोषकाली व्याप्ती नसली तरीही दुसऱ्या दिवशी 3.5 प्रहराहून अधिक अमावस्येची व्याप्ती असते, म्हणून दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी हे युक्त आहे. बघा, यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दुसऱ्या दिवशी, आता या दिवशी काय की 20 तारखेला जरी प्रदोषकाली अमावस्या आहे, 21 तारखेला अमावस्या ही संध्याकाळी 17:54 काय 55 संपते आहे, 6 वाजता संध्याकाळी संपतीये. आणि प्रदोष काळ म्हणजे काय की सूर्यास्तानंतर 2.5 तास, म्हणजे पुढे सर्वसाधारणपणे 2.5 तास म्हटल्यानंतर 6 ते 8:30 वाजेपर्यंत हा जो प्रदोष काळ, या प्रदोष काळामध्ये आपल्याला लक्ष्मी पूजन करावं असं शास्त्रवचन आहे. मग अमावस्या दुसऱ्या दिवशी 6 वाजता 21 तारखेला संपतीये, मग प्रदोष काळी कस काय अमावस्या मिळत नाहीये? तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, अधिक 3 प्रहराहून अधिक अमावस्येची व्याप्ती असेल तर अमावस्यापेक्षाही प्रतिपदा अधिक असल्यास, म्हणजे आता दुसरे 6 वाजता जर अमावस्या संपतीये आणि प्रतिपदा त्या दिवशी आहे, प्रदोष काळामध्ये प्रतिपदा जरी लागलेली असली, अमावस्येची व्याप्ती 3 प्रहरापेक्षाही जास्त आहे आणि युग्मतिथीला महत्व असल्याने प्रतिपदा विद्ध अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन करावे असं स्पष्ट उल्लेख यांनी यामध्ये केलेला आहे. म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये आपण लक्ष्मी पूजन हे युग्म तिथीला त्यांनी महत्व दिल्या कारणाने जरी 6ला अमावस्या संपत असेल तरी 21 तारखेला या दिवशी लक्ष्मी पूजन संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, म्हणजे सायंकाळी 6 ते 8:30 या काळामध्ये लक्ष्मी पूजन 21 तारखेला आपण करायचं आहे. 21 तारखेला सायंकाळी 6 ते 8:30
या प्रदोष काळामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. आता आपल्या सगळ्यांचा संभ्रम मिटलेलाच असेल. प्रत्यक्ष मी तुम्हाला या ठिकाणी धर्मसिंधूच्या नुसार, धर्मसिंधूमध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्पष्टीकरण, त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं आता मनामध्ये कुठलीही किलमिश न ठेवता कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, यापेक्षाही आपले धर्मग्रंथ काय सांगतात, आपली शास्त्र काय सांगतात, हे आपण आपल्या धर्मशास्त्राला आपण फॉलो करावं असं मला वाटतं. आणि हे धर्मग्रंथ कुणी लिहिलेले एवढ्या 100-150 वर्षापूर्वीच्या 150-200 कालावधीमध्ये कुणी लिहिलेले व्यक्तींनी असे नाहीये. हे फार प्राचीन धर्मग्रंथ आहेत. शास्त्रकारांनी जे शास्त्र निर्माण केलेले, जे शास्त्रकारांनी जे लिखाण केलेलं आहे, त्याच्यामुळं हे अधिकारवाणीनी आपण ठोकपणे आपण यांना फॉलो करावं असं आपण मला वाटतं. आणि म्हणून आपण सर्वांनी 21 तारखेला प्रदोष काळात सायंकाळी 6 ते 8:30 या काळामध्ये लक्ष्मीपूजन, दीपदान करावं. कुठलाही मनामध्ये संभ्रम ठेवू नये. धन्यवाद. ओम श्री मात्रे नमः. आपला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.